नवीन ड्रेस आणला आणि तो महिनाभर घरात पडला, मग मी तो घातला असं कधीच झालं नाही. मी एवढी उतवळी कागल्या दिवशी ड्रेस आणला म्हणजे दुसऱ्या दिवशी बाहेर घालून गेलंच पाहिजे म्हणजे गेलंच पाहिजे. माझी चालू होती आवरावरण, त्याच्यात माझ्या कानातल्याची फिरकीच बसाना म्हणून माझं एवढं डोकं सट केलं होतं ना, आणि त्याच्यात मानावर तर माझं वेगळं डोकं पिकत होतं. पण किती डोकं पिकवलं तरी ज्या दिवशी ते मला बाहेर फिरवणार त्या दिवशी मी त्याला अजिबात रिस्पॉन्स देत नाही. तेवढं डोकं माझं चाललं. गेल्या गेल्या आपल्या रंग्यान वाघाची खिल्लेरी जोड दिसली ना भाऊ, ते पहिले एवढे खरे वाटायचे ना, मला असं वाटायचं ते कधी आपल्या अंगावर धावून येतील. मला पण ते खरेच वाटायचं. त्याच्यामुळे सुरुवातीला तो हिंमतच करणं त्याला हात लावायला. लोकेशन पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी श्याम सुंदर मिसळला आले. तुम्ही बाकीचं काही बोलत बसू नका, काय दर्शनवार मिसळ खायला जाती, तुला दुसरं काही आवडत नाही का? तर नाही, मला मिसळच लय आवडते, मी मिसळवर आहे. आणि तुम्हाला जर अजून काही मिसळचे पॉईंट माहिती असतील ना मला नक्की सांगा. पण मला किती मिसळ आवडत असली ना तरी गेले आमचे साहेब पहिले मिसळ खाते आणि त्यांच्या नंतर मी खाते. माझं चालू होतं मला लेकराला खाऊ घालायचं काम आणि सोबतच आळूवड्या खायचं पण काम. आणि तुम्हाला काय वाटलं माणूस आळूवड्या भागल का? हा ये तर सिर्फ स्टार्टर आहे. आणि समोरच्या फोर व्हीलर पाहिली तर लगेच रडायला लागला. तो म्हणे मला चालवायची. त्याला म्हणलं बस का बाबा, घे म्हणलं चालून. तो पुढे 100 रुपये आले का, घे म्हणलं माझी जीव माझ्या आता मजात आम्ही दोघं बापा जीव करतो, पण ते त्याला कशाला सांगायचं. भाऊ असं जोर जोर स्टेरिंग फिरतो होता ना, त्याला असं वाटत असेल की गाडी मीच चालू राहिलो. सगळ्यात जास्त मला हे आवडलं भाऊ, मस्त एवढं तळण एवढं सोड्या पोराला पाहून तर मला उडीत बसूशी वाटत होतं. पण म्हणलं आपण जर उडीत बसलं तर आपल्या वजनाच उडी बुडून जाईल. त्या दोघं आपल्या काय म्हणलं तुमचं आता बागेले तर तुम्ही इकडेच होड्या पाहत बसा. म्हणलं मी जाते तर मिसळ ताव मारायला. तुम्हाला खरं सांगते पोटभर जर जेवण करायचं असेल ना तर आम्हाला दोघांना सावळ पाळून जेवावं लागतं.